नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण आज पाहणार आहे सम कशी कॅल्क्युलेट करायची, एक्सेलमध्ये टोटल कशी करायची। टोटल करण्यासाठी फॉर्म्युला आहे इक्वल टू SUM सम ओपन ब्रॅकेट फर्स्ट सेल ॲड्रेस कोलन लास्ट सेल ॲड्रेस ब्रॅकेट क्लोज एंटर। एकदा तुम्ही करेक्ट फॉर्म्युला देऊन टोटल काढली की तुम्ही फक्त ह्या स्क्वेअर डॉटवर तुमचा कर्सर नेऊन डबल क्लिक करा, तुम्हाला बाकी सगळ्याची काय मिळून जाईल, टोटल मिळून जाईल। ॲव्हरेज काढण्यासाठी एक्सेलमध्ये फॉर्म्युला आहे इक्वल टू ॲव्हरेज। जसं आपण ॲव्हरेज टाकतो खाली आपल्याला लिस्ट भेटते, ॲव्हरेज ओपन ब्रॅकेट डबल क्लिक करा फर्स्ट सेल ॲड्रेस कोलन लास्ट सेल ॲड्रेस। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲव्हरेजमध्ये टोटल कधीही कन्सिडर करायची नाही, ब्रॅकेट क्लोज एंटर। एकदा तुम्ही ॲव्हरेज काढलात की त्याच्यावर डबल क्लिक करा, बाकी सगळ्याची ॲव्हरेज तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर रिमार्क काढण्यासाठी आपल्याकडे एक्सेलमध्ये ऑप्शन आहे, फॉर्म्युला आहे इक्वल टू इफ एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आहेत म्हणून अँड ओपन ब्रॅकेट फर्स्ट सेल ॲड्रेस कोलन इक्वल रिमार्क देण्यासाठी आता मार्कशीट आहे तर रिमार्क येणार आयदर पास किंवा फेल। पास किंवा फेल कशावर ठरवतो आपण की प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपल्याला 35 किंवा 35 पेक्षा जास्त मार्क असेल तर आपण रिझल्ट पास डिस्प्ले करतो। जर एखाद्या स्टुडंटला एखाद्या विषयामध्ये 35 पेक्षा कमी मार्क्स असतील तर आपण काय ठरवतो, तो विद्यार्थी फेल आहे। तर रिमार्कसाठी फॉर्म्युला आहे इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट एकापेक्षा जास्त सब्जेक्ट आहेत म्हणून अँड ओपन ब्रॅकेट फर्स्ट सब्जेक्टची साठी कंडिशन चेक करा, फर्स्ट सब्जेक्टचा सेल ॲड्रेस ग्रेटर इक्वल टू 35 म्हणजे 35 किंवा 35 पेक्षा जास्त, कॉमा सेकंड सेल ॲड्रेस पुन्हा कंडिशन ग्रेटर इक्वल टू 35 कॉमा त्याच्या पुढचा सेल ॲड्रेस कंडिशन ग्रेटर इक्वल टू 35। सब्जेक्ट संपले त्यामुळे ब्रॅकेट क्लोज कॉमा डबल इन्व्हर्टेडमध्ये एखाद्याला 35 किंवा 35 पेक्षा जास्त असतील तर त्याचा रिझल्ट काय डिस्प्ले होणार, अर्थात पास। डबल इन्व्हर्टेड कंप्लीट कॉमा समजा एखाद्याला 35 किंवा पेक्षा कमी मार्क्स आहेत तर त्याचा रिझल्ट काय डिस्प्ले होणार, डबल इन्व्हर्टेडमध्ये फेल, राईट। डबल इन्व्हर्टेड कंप्लीट ब्रॅकेट क्लोज एंटर। ॲज युजल एकदा तुम्ही करेक्ट फॉर्म्युला देऊन तुमचा रिमार्क काढला तर त्याला डबल क्लिक करा तुमच्या स्क्वेअर डॉटवर, तुम्हाला बाकी सगळ्याचे रिमार्क्स भेटतील। समजा एखाद्या ठिकाणी आपण जर मार्क्स 34 केले तर त्याचा रिझल्ट ऑटोमॅटिक काय डिस्प्ले होईल, फेल। का तर त्याला कंडिशनमध्ये काय लिहिले आपण, 35 किंवा 35 पेक्षा जास्त असतील तरच रिझल्ट काय डिस्प्ले झाला पाहिजे आपला, पास, नाही तर फेल। ओके, याला जर आपण 35 केलं तर याचा रिझल्ट काय होणार, पास। क्लिअर आहे, थँक्यू।